आणि आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ठाण्यातून समोर येते। ठाण्यात शिंदे सेना ठाकरे सेनेचे नगरसेवक आमने सामने आलेत। अतिशय महत्त्वाची ही दृश्य तुम्ही पाहू शकता। ठाण्यातली ही दृश्य आहेत। ठाण्यात शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचे नगरसेवक एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। आरोग्य अधिकारी आहेत ते प्रसाद पाटील साहेब, त्यांच्याशी आमची चर्चा झालेली। त्यांनी आम्हाला हे उत्तर दिलेलं होतं की टाकलेलं आहे गार्डनची हत्या जी केलेली आहे मागे 1 महिन्यापूर्वी जे आपण लाईव्ह केलं, 1 महिन्यापूर्वी त्यांनी ते न कोणाला विश्वास घेता आरएमसीच्या गाड्या उतरून ते केलं। त्याच्यानंतर आमची सातत्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा होत होती। गार्डनची हत्या जी केलेली आहे मागे 1 महिन्यापूर्वी जे आपण लाईव्ह केलं, 1 महिन्यापूर्वी त्यांनी ते न कोणाला विश्वास घेता आरएमसीच्या गाड्या उतरून ते केलं। त्याच्यानंतर आमची सातत्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा होत होती। आरोग्य अधिकारी आहेत ते प्रसाद पाटील साहेब, त्यांच्याशी आमची चर्चा झालेली। त्यांनी आम्हाला हे उत्तर दिलेलं होतं की टाकलेलं आहे गार्डनची हत्या जी केलेली आहे मागे 1 महिन्यापूर्वी जे आपण लाईव्ह केलं, 1 महिन्यापूर्वी त्यांनी ते न कोणाला विश्वास घेता आरएमसीच्या गाड्या उतरून ते केलं। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास काटे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। विकास, नेमकं काय घडलंय ठाण्यामध्ये? शिंदे आणि ठाकरे सेना एकमेकांमध्ये का भिडल्या? ठाण्यातल्या ज्ञानेश्वर नगर परिसरामध्ये आरोग्य जे काही केंद्र आहे, आरोग्य केंद्रावरनं वाद निर्माण झाला होता। त्यामुळं शिंदे आणि जे काय एकनाथ शिंदे आणि ठाकरे जे काही नगरसेवक आहेत एकमेकांच्या समोर आले। विशेष म्हणजे हे आरोग्य केंद्र या ठिकाणी होऊ नये यासाठी ठाकरे गटाच्या वतीने दबाव आणण्यात आला होता, परंतु या ठिकाणी शिंदे गटाच्या वतीने आरोग्य केंद्र उभारण्यात आलं। खास करून कट्ट्यांमध्ये आरोग्य केंद्र उभारण्यात आलं होतं। त्यानंतर त्याचे काय प्रकार आहे आता समोर आलेला आहे। त्या पोलिसांनी यावेळी वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे पुढचा आंदोलन करणार असलं तरी दोघांचे नगरसेवक एकमेकांच्या विरोधात आले। ठाण्यामध्ये ठाकरेंचे एकमेव नगरसेवक असल्यामुळे शिंदेचे नगरसेवक त्यांना दबाव आणतात असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। नक्कीच धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।